नमस्कार, मी अतिशय गायकवाड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत हे जवळजवळ आमच्या रामराज विभागातील सर्व जे नागरिक आहेत, राजकीय आहेत, परंतु आज सर्व नागरिक आहेत आणि ह्या नागरिकांचा एकच विषय आहे की गेल्या जवळजवळ पावसाळ्याच्या अगोदरपासून ना अलिबाग एस टी बंद आहे। अलिबाग एस टी बंद असल्यामुळे अलिबागवरून रोहावरून येणाऱ्या नागरिकांची, खास करून वयोवृद्ध माणसांची, बँकेमध्ये येणाऱ्या वयोवृद्ध महिलांची हाल होतात। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या विभागातील जी काही मुलं आहेत, शालेय विद्यार्थी जे आहेत, ते रेवदंडा कॉलेजमध्ये जातात आणि एक रेवदंडा सुडकुल एस टी चालते, ती सुद्धा एस टी बंद आहे 6 महिन्यापासून। त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि त्या बाबतीमध्ये 10 दिवसापूर्वी हे सर्व ग्रामस्थ आहेत आमचे, यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र दिलेलं होतं आणि त्याच्यानुसार आज 11वा दिवस आहे आणि आम्ही तिथेच जिथं ज्या पुलामुळे नवघर पुलामुळे एस टी बंद आहे असे कारणे दाखवा नोटीस संबंधित यंत्रणेने बजावलेली होती। तर त्या बाबतीमध्ये सकाळपासून पाठपुरावा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याच कक्षातून त्यांनाच घेऊन इथं आलेलो आहोत। तर त्यांनी तुम्हाला नक्की काय सांगितलेलं आहे? जर आपण बघितलं तर मागच्या 5/12/2025 रोजी हे जे आमचे शिष्टमंडळ आहेत आणि या विभागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या जर आपण बघितलं तर गेले 6 ते 7 महिने हा जो काही नवघरचा पूल असेल किंवा सुडकुल इथला ब्रिज असेल, हा पावसाच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये धोकादायक परिस्थितीमध्ये हा पूल बंद करण्यात आला होता आणि या मार्गावरची जी एस टी सेवा आहे, वाहतूक सेवा आहे, जी आपण बघितली तर या विभागातून असेल रोहापासून अलिबागमध्ये प्रवास करणारे जे विद्यार्थी असतील, आमच्या वयोवृद्ध महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हा जो एस टीचा लाभ घेत होते हा गेले 6-7 महिने लाभ बंद झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर ह्या ब्रिजेसवरून किंवा ह्या पूर्ण मार्गावरून अवजड वाहतूक आज देखील जेव्हापासून ब्रिज बंद केला तेव्हापासून सर्रासपणे चालू आहे। असं असताना आम्ही 5/12ला या ठिकाणी निवेदन संबंधित खात्याला दिलं। संबंधित खात्याकडनं आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा 1 आठवड्यामध्ये या परिस्थितीची आम्ही पाहणी करून, प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी आम्ही तुम्हाला या पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी डायव्हर्शन करून ज्या ठिकाणी अति धोकादायक पूल जे आहे त्या ठिकाणी पर्यायी मार्ग करून तुमचा जो खऱ्या अर्थानं जो प्रश्न आहे, आमचा एकच प्रश्न आहे की अलिबाग रोहा जी एस टी सेवा आहे ही पूर्ववत व्हावी, जशी ज्याप्रमाणे त्याच्या रुटीन ज्या चालू होत्या त्याप्रमाणे ती पूर्ववत व्हावी, याकरता आम्ही निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी पर्यायी मार्ग काढण्याचं आम्हाला आश्वासित केलं। परंतु जर आपण बघितलं तर आम्ही त्यानंतर त्या सोमवारी त्यांनी इथे या ठिकाणी साईट व्हिजिट केला। साईट व्हिजिट केल्याच्या नंतर सन्माननीय आमचे या विधान परिषद मतदारसंघाचे विधानसभेचे या ठिकाणी विद्यमान आमदार सन्माननीय मनीष दळवी साहेब यांच्या आम्ही ही परिस्थिती या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास देखील आणून दिली। त्यांनी संबंधित खात्याचे अधिकारी यांना की तसं एक एस टी महामंडळाला की ही एस टी सेवा बस चालू करण्यासाठी पत्र द्यावे असे सूचित केले। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी तसं पत्र देतो असं आम्हाला कळवलं। त्या अनुषंगाने सर्व ही मंडळी आम्ही त्यांच्या या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात गेलो, परंतु त्या ठिकाणी काही त्यांच्या अति तातडीच्या कामामुळं त्यांचे एक्झिक्युटिव्ह आम्हाला मिळाले नाही। परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलं की त्यांचे डेप्युटी साहेब आहेत, यांना घेऊन तुम्ही वस्तुस्थिती बघा। त्या अनुषंगाने आम्ही सर्व ही मंडळी की खऱ्या अर्थाने ही सेवा एस टी सेवा चालू करण्याकरता कोणती नेमकी तांत्रिक या ठिकाणी अडचण आहे किंवा काय बाबा आजूबाजूच्या लोकांची काही या ठिकाणी अडचण आहे का, हे बघण्यासाठी आज सगळे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रात्यक्षिक जर बघितलं तर आता हा जो आपण समोर नवघरचा ब्रिज जो बघतोय तो जर आपण बघितलं तर मागच्याच वर्षी याला डागडुजी करून हा ब्रिज पूर्वी 2 वर्षापूर्वी सुद्धा हा धोकादायक पूल म्हणून या ठिकाणी त्यावेळी वाहतूक सेवा बंद केली होती, परंतु मागच्या वर्षी त्याला डागडुजी करून हा पूल सद्यस्थितीत योग्य रीतीत आहे असे आमच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी निदर्शनास आलेल्या संबंधित त्यांचे खात्याचे अधिकारी या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे। त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी काहीतरी MSCBच्या मार्फत जे पोल वगैरे आहेत रस्त्यामध्ये येत आहेत त्यामुळे डायव्हर्शनचा अडथळा आहे। आम्ही ते देखील या ठिकाणी शहानिशा सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या आजूबाजूचे सगळे जे आहेत ग्रामस्थ विद्यार्थी असतील यांनी पाहणी केली, परंतु इथे कुठेही MSCBचा देखील धोका किंवा कुठली अडचण या ठिकाणी नाही आहे। तर आमची या ठिकाणी सार्वजनिक खात्याला बांधकाम खात्याला विनंती एकच असेल की जी सेवा तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सोमवारी आम्हाला तुम्ही पत्र देऊन आमची एस टी सेवा जी आहे अलिबाग रोहा ही चालू करणार होती, ती येत्या 2 दिवसात तुम्ही आम्हाला या ठिकाणी सुस्थितीत जे नवघरचा पूल आहे याला कुठलाही धोका नाही आहे, तर आपण या ठिकाणी ट्रायल बेसिसवरती आपण ती तुम्ही करूया असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी सूचित करतो। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिसमध्ये तिथे होतो आणि त्या अनुषंगाने सगळ्यांची बातचीत झाल्यानंतर निगडे साहेब समोरच बसलेले होते। तर निगडे साहेब, आता डायव्हर्जनचा जो प्रॉब्लेम होता, मॅडमने सांगितलं की हे पोल MSCB मध्ये येतात त्याच्यामुळे डायव्हर्शन होत नाही, तर आपण ऑन द स्पॉट तिथे आलेलो आहोत, ग्राउंड रिपोर्ट अतिशय नेहमीच करतो।
आणि त्या अनुषंगाने ते काहीही MSCBच्या पोलांची अडचण नाही आहे. तर हा डायव्हर्शनचं काम ते किती दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करून देणार आहेत, जेणेकरून अलिबाग रोहा एसटी चालू होईल? आता आपण प्रत्यक्षात उपअभियंत्यांनाच घेऊन आपण इथे प्रत्येक म्हणजे आता अलिबागपासून आपण सुरुवात केली की कुठे कुठे काय अडचण आहेत, तर त्यांच्या माहितीप्रमाणे 9 काहीतरी असे छोटे मोठे ब्रिजेस आहेत की त्याची अडचण आहे, म्हणजे ते धोकादायक आहे. त्याच्यात आपण आता हा नवघरचा ब्रिज आपण स्वतः आता आपण खाली जाऊन पण बघितलं तिथे. तर तसा तर वरून जाण्यासाठी एसटीला काही अडचण नाही, मोठ्या गाड्या अशा जातातच. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ठीक आहे, त्यांच्या तांत्रिक काही असेल त्यांचं किंवा ऑडिटच्या हिशोबाने ते होऊ शकतं काय. तर त्याच्यामुळं आपण त्यांना आता सांगितलं डायव्हर्शनचं काम त्यांनी हा त्वरित चालू करायला पाहिजे. हे ब्रिज खाली काही पाईप वगैरे टाकून आणि पाणी आहे सध्या तिथे, बरोबर. तर पाईप वगैरे टाकून त्याला डायव्हर्शनचं काम चालू करायला इथे तरी काही अडचण नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते लाईटचं पोल बोलले, पण ते दुसऱ्या ठिकाणचं होतं. त्यांनी मला तिथे दाखवलं ते सगळं. इथे काय अडचण नाही त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्याच आपण एक्झिक्युटिव्ह मॅडमला भेटून प्रत्यक्षात ते काम चालू करायचं. म्हणजे आत्ता तर ते बोलतात की आपण 2 दिवसात हे काम चालू आश्वासित केलंय. आश्वासित केले. जर 2 दिवसामध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी ह्या कामाला सुरुवात नाही केली तर आमच्याच रामराज विभागातील ग्रामस्थ आहेत, तर अप्पा पालकर, तर अप्पा 2 दिवसामध्ये ह्यांनी कामाला सुरुवात नाही केली तर अलिबाग रोहा एसटी आपली पूर्ववत चालू जर नाही झाली तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? उपअभियंता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 9 ठिकाणी जे धोकादायक पूल आहेत, ॲक्च्युली 9 ठिकाणी धोकादायक पूल आहे, तिथपासून इथपर्यंत आतापर्यंत नव्वरपर्यंत डेपोपर्यंत गाडी चालू आहे. आणि जिथे खरोखर पूल चांगला आहे तिथनं गाडी त्यांनी बंद केली, ती पहिले त्यांनी चालू करावी. ही गाडी जर 2 दिवसात त्यांनी चालू नाही केली तर आम्ही ग्रामस्थ आजूबाजूचे ह्या विभागातले सर्व ग्रामस्थ करून ठिय्या आंदोलन करू आणि मग एकही गाडी रस्त्यावरून जाऊन देणार नाही आम्ही. तर आपणचं असं म्हणणं होतं, बाकीच्या सर्व ग्रामस्थांचं काय म्हणणं होतं ते तुम्ही ऐकलंच आहे. 6 महिन्यांपासून अतिशय त्रास जनतेला सहन करायला लागत आहे. तो त्रास आता लवकरात लवकर 2 दिवसामध्ये संपणार आहे. जर काही सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे सेवा पूर्ववत केली नाही तर ठिय्या आंदोलन करून संपूर्ण रस्ता बंद करू असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.